नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो, खूप मनापासून स्वागत. आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत भानेश्वर विद्यालय भानगाव या विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ शेलार सर. 1972 साली या शाळेची स्थापना झाली. समाजसेवा विद्याप्रसारक मंडळाची ही शाळा श्री भानेश्वर विद्यालय भानगाव श्रीगोंदा तालुक्यामधली ही शाळा आहे. आणि सलग 2 वर्ष या शाळेला माझी शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कारसुद्धा मिळतो आहे. आणि एक या श्रीगोंदा तालुक्यातल्या भानगावामधली ही सुंदर अशी शाळा, या शाळेचा संपूर्ण प्रवास खूप रंजक आहे. आणि सर या शाळेचे माझे विद्यार्थीसुद्धा आहेत. तर माझे विद्यार्थी ते मुख्याध्यापक हा संपूर्ण प्रवास आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. सर, सगळ्यात आधी तुमचं या शोमध्ये आणि कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. धन्यवाद सर. जसं आपलं आत्ता बोलणं झालं की तुम्ही भानगावचेच आहात मूळचे, आणि याच गावामध्ये तुमचं बालपण गेलं. शाळेचे दिवस म्हणाल तर तुम्ही या शाळेचे माझे विद्यार्थीसुद्धा आहात. कसं होतं तुमचं बालपण? तो काळ कसा होता? तो बालपण काळ जरी गरिबीचा असला, त्या काळातल्या भौतिक सुविधा फार कमी असल्या, तर तो एक मनोरंजक होता, आनंददायी होता, कमी धावपळ करणारा होता. आणि त्या काळामध्ये ज्या शाळा होत्या, त्या शाळा आज जशा सुसज्ज इमारती आहेत, अनेक भौतिक सुविधा आहेत, त्याच्यानंतर घरामध्ये सुविधा आहेत, त्यावेळेस असं घरामध्ये सुविधा नव्हत्या. आम्ही त्या काळात अगदी घरी गेल्यानंतर जनावरांचे घास कापणे, त्याच्यानंतर घरचे सांगाल ते काम करणे, आणि हे कामं झाल्यानंतर आम्ही अनेक विद्यार्थी, आमचे मित्र वगैरे एकत्र येऊन खो खो खेळणार, कबड्डी खेळणार, कुस्ती खेळणार, अशा प्रकारचे आमचे त्या काळातले खेळ असायचे. आणि त्याच्यातून मनोरंजन व्हायचं, त्याच्यातून आम्ही आनंद घ्यायचो. नक्कीच. त्या काळामध्ये गावातलं वातावरण, शाळेचं वातावरण किंवा तुमची शाळा कशी होती? ज्या शाळेचे आज तुम्ही मुख्याध्यापक आहात, ती जागा तुम्ही अगदी माजी विद्यार्थी असल्यापासून पाहत आहात. तर प्रत्येक विद्यार्थ्याचं किंवा प्रत्येकाचं आपल्या आयुष्यामध्ये शाळेचं स्थान फार महत्त्वाचं असतं आणि प्रत्येकजण ते जपत असतं. तुम्ही वयाच्या कितीही टप्प्यावर गेलात तरी तुम्हाला तुमची शाळा कशी होती हे विचारलं तर आपण फ्लॅशबॅकमध्ये जातो. तुमची शाळा कशी होती सर? त्या काळामध्ये जी शाळा होती, त्या शाळेला इमारत नसायची. गावामध्ये काही पडकेवाडे असायचे, कारण त्या काळामध्ये घरही इतकी सुसज्ज नसायचे. जुने घरं असायचे, पत्र्याचे घरं असायचे, छपराचे घरं असायचे. तर आमची जी शाळा होती ती पडक्या वाड्यामध्ये शाळा भरायची. गावामध्ये जी मंदिरं असायची त्या मंदिरामध्ये आमची शाळा भरायची. मग त्या शाळेला असं फार काय ऑफिस वगैरे काहीच नसायचं. शिक्षकांना तास, आता जसं तास बदलल्यानंतर तुमच्या बेल होतात, शिक्षक ऑफिसमधून जात आहेत किंवा ऑफिसमध्ये येत आहेत, त्या काळात ऑफिस हा प्रकार नसायचा. कुठंतरी एखादी जागा असायची, त्या जागेवर शिक्षक बसायचे आणि सारे गावभर शाळा असायची. त्याच्यामुळे बेलचा आणि या तास संपण्याचा काहीच विषय नसायचा. आमचे जे शिक्षक होते ते घड्याळात पाहूनच यायचे, घड्याळात पाहूनच तास संपायचा त्यांचा, आणि ते वर्ग बदल करायचे. नक्कीच नक्कीच. जसं तुम्ही आता सांगितलं की सुरुवातीला तुम्ही त्या शाळेमध्ये असताना पडक्या वाड्यामध्ये शाळा भरायची, आणि ही पण एक गोष्ट आहे की धान्य गोळा करून शाळा चालवली जायची. तर ती कशी? आमचे जे शिक्षक होते सारे, कारण त्यावेळेस उदरनिर्वाहाचं जे साधन असायचं ते धान्य रोपाने जास्त चालायचं. त्यावेळेस आर्थिक जो सोर्स होता किंवा चलन, आजचा जो आपण चलन फुगवटा म्हणतो, तो जास्त चलन नव्हतं, सारं धान्य रोपाने चालायचं. तर आमचे जे शिक्षक होते, एक उदाहरण म्हणून आमचे एक हेडमास्टर निकम सर म्हणून होते, ते आणि त्यांची सर्व जे सेवक होते, त्यांची सर्व टीम अगदी घरोघरी जायची आणि घरोघरी जाऊन धान्य गोळा करायचं, आणि धान्य गोळा करून त्याच्यानुसार त्या धान्यावरती शाळा चालायची आमची. त्या काळात पगार बी जास्त नसायचे शिक्षकांना, अगदी कमी पगारात परंतु आनंदाने काम करणारी ती पिढी होती. आणि धान्य गोळा करताना ते फक्त भानगावमध्येच धान्य गोळा करत नव्हते, तर शेजारी जी गावं होते, कारण त्या शेजारील गावाचे बी काही विद्यार्थी आमच्याकडे यायचे. ढोरजा आहे, पिसोरा आहे, टाकळी आहे, या त्याच्यानंतर सुरोडी, देऊळगाव,
या ठिकाणाहून आमच्याकडे मुलं यायचे. त्या संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर हे सर्व प्रत्येक गावात जाऊन धान्य गोळा करायचे आणि त्याच्यानुसार शाळा चालायच्या. नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर रात्र अभ्यासिका सुद्धा व्हायच्या शाळांमध्ये. तर त्या कशा व्हायच्या, कुठे व्हायच्या तेव्हा? त्यावेळेस ज्या आता ह्या खोल्या पडकावाडा जरी असेल किंवा मंदिरात शाळा भरत असेल तर घरामध्ये सोय नसायची. घरामध्ये एक अशी चिमणी असायची, रॉकेलवरती चालणारी चिमणी असायची. कधी ते रॉकेल नसायचंही, परिस्थितीनुसार अनेक विद्यार्थ्यांना ते चिमणी सकट राहत ठेवत नव्हते घरचे, कारण परिस्थिती त्या गरिबीची असायची. मग आमचे जे शिक्षक होते ते आम्हाला गावात बोलवायचे आणि कंदील लावायचे आणि कंदिलावर आमचा अभ्यास करून घ्यायचे. त्याच्यामुळं आमचं दिवसभर जे अध्यापन केलेलं आहे ते परत संध्याकाळी ते आम्हाला समजून सांगायचे आणि आमच्यापाशीच झोपायचे. ते शिक्षक, रात्र अभ्यासिका घेणारे शिक्षक आमच्या जवळच झोपायचे. अशा पद्धतीनं एक नातं तयार झालं शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं, पालकांचं. आणि याच्यामध्ये गावाला एक आपुलकी वाटायला लागली शाळेविषयी. नक्कीच एक भावनिक सलोखा ज्याला आपण म्हणतो तो निर्माण होत होता. आणि या शाळेमध्ये तुमचं शिक्षण झालं. तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये शाळेचा खूप महत्त्वाचा वाटा आहे, शिक्षकांचा महत्त्वाचा वाटा आहे. शिक्षकच व्हावं असं तुम्ही केव्हा ठरवलं होतं? ज्यावेळेस आमचे शिक्षक आमच्याकडे आमच्या घरी यायचे धान्य घेण्यासाठी, त्यावेळेस आमच्या घरचे त्यांचे स्वागत एकदा आपुलकीने करायचे, हसून स्वागत करायचे. त्याच्यानंतर जी आस्था होती शिक्षकांविषयी ती फार एक आस्था असायची. प्रत्येकात अनेक वेळा गावामध्ये एखादा कार्यक्रम जर असेल तर ते शिक्षकांशिवाय होत नव्हता. अगदी एक सांगायचं म्हटलं तर काही वेळेस लग्न ज्यावेळेस त्या काळात जे जमायचे लग्न वगैरे, ते लग्न ठरवण्यासाठी सकट शिक्षकांना बोलवलं जायचं. म्हणजे एवढा विश्वास शिक्षकांवरती होता आणि हे आम्ही अगदी जवळून पाहत होतो. त्याच्यामुळे एक मनामध्ये अशी एक भावना निर्माण झाली की आपणही अशाच प्रतिमेचे जर तयार झालं आपलं व्यक्तिमत्व, त्याच्यामुळं याच पेशात यायचं, आपणही शिक्षक व्हायचं असं मनोमन ठरवलं होतं. नक्कीच. आणि ते पूर्ण सुद्धा तुम्ही केलं. 1995 मध्ये तुम्ही शाळेमध्ये रुजू झालात उपशिक्षक म्हणून. तेव्हाचा तो पहिला दिवस आठवतो का सर? हो, आठवतो ना. कसा होता? मी 1995ला 3/7/95ला मी जॉईन झालो उपशिक्षक म्हणून. मी येताना माझी परिस्थिती एकदम गरिबीची परिस्थिती होती. घरचं वातावरण जे होतं ते गरिबीचं होतं. आमचे आई वडील अगदी मोलमजुरी करून आमचं कुटुंबाचे गुजरण करत होते. तर मी एक जुनी सायकल घेऊन त्या शाळेमध्ये आलो होतो. आणि त्यावेळेस आमच्या शिक्षकांनी एक वाडा घेतला होता आणि त्या वाड्यामध्ये शाळा भरत होती. पूर्ण शाळा त्या वाड्यात भरत असायची. मग आल्यानंतर आनंद फार मोठा वाटला की जी मनामध्ये आपल्या एक जिद्द होती, चिकाटी होती, आपल्याला शिक्षक व्हायचंय. पहिल्या दिवशी आल्यानंतर ते विद्यार्थ्यांना मी अगोदरच माहिती, मी कारण त्या गावातलाच असल्यामुळं विद्यार्थ्यांना माहिती होतं. माझ्या शिक्षकांनी माझं एकदम चांगल्या पद्धतीने स्वागत केलं आणि मला इतका मनोमन आनंद वाटला. मी असं एक मनामध्ये असं ठरवलंय, आता या शाळेसाठी काहीतरी 100% आपल्याला करायचंय. कारण योग असा, मी त्या शाळेचा विद्यार्थी, त्या शाळेतच शिक्षक म्हणून जॉईन झालो आणि मग या शाळेसाठी आपण काहीतरी करायचं हे मी त्याच वेळेस ठरवलं. नक्कीच. तुम्ही शाळेचे विद्यार्थी असतानाची शाळा तर आपण पाहिली, पण शाळेमध्ये रुजू झाल्यानंतर कसे बदल हळूहळू होत गेले? कारण जिद्द तर होतीच तुमची आणि शाळेसाठी काहीतरी करायचं होतं, आपल्या शाळेसाठी काहीतरी करायचं होतं. काय बदल झाले नंतर? मी जॉईन झाल्यानंतर असं ठरवलं की जसं आपल्या शिक्षकांनी आपल्यासाठी कष्ट घेतले, रात्र अभ्यासिका घेतल्या, जादा तास घेतले, मीही ते अगदी रविवार असो, शनिवार असो, दीपावलीची सुट्टी असो, उन्हाळ्याची सुट्टी असो, त्या सुट्टीमध्ये मी विद्यार्थ्यांसाठी योगदान द्यायचो. योग असा माझा की मला गणित विषय फार आवडायचा आणि मला योगाने आमचे जे हेडमास्तर होते निकम सर, ज्यावेळेस आमची विषय वाटणी झाली त्यावेळेस त्यांनी मला गणित हाच विषय दिला आणि मग मी तो गणित विषय इतका आवडीने शिकवायचो विद्यार्थ्यांना. कारण एकतर मी फार गरिबी परिस्थितीतून आलेलो होतो, मला त्या गरिबीची जाणीव होते, माझे विद्यार्थी दशेची मला जाणीव होते. मग या विद्यार्थ्यांना वेगळं आपण काहीतरी दिलं पाहिजे, या भावनेतून मी विद्यार्थ्यांचे जादा तास घेत असत, पालकांशी संपर्क करीत असत आणि विद्यार्थ्याशी मैत्रीने वागून विद्यार्थ्यांमध्ये बदल घडून आणत असत.
नक्कीच. त्याचबरोबर मग हळूहळू शाळेमध्ये गुणवत्ता वाढीसाठीही प्रयत्न होऊ लागले. 2011मध्ये तुम्ही शाळेचे मुख्याध्यापक झालात आणि त्यानंतर एका पदाची जबाबदारी म्हणजे शाळेची, शैक्षणिक सगळ्या गोष्टींची जबाबदारी येते आणि जबाबदारी म्हटल्यानंतर कर्तव्यनिष्ठा, तत्परताही यायलाच हवी आणि त्यामध्ये शिक्षणाचं म्हणजे ज्ञानदानाचं खूप महत्त्वाचं काम. त्यानंतर सुसज्ज इमारत उभी राहिली. जी शाळा तुम्ही पूर्वी पाहिली होती वाड्या वस्त्यांवर किंवा कुठल्या तरी वाड्यामध्ये, मंदिरामध्ये भरायची, त्याला आता एक हक्काची जागा मिळणार होती, एक हक्काची इमारत मिळणार होती. तर ही कशी उभी राहिली? याच्या मागची काय प्रेरणा? तो प्रवास कसा होता? मी ज्यावेळेस शिक्षक म्हणून हजर झालो त्यावेळेस माझे शिक्षक सर्व माझे सहकारी होते. जे मुख्याध्यापक होते ते माझे शिक्षक होते. आम्ही सर्वांच्या सहकार्याने अगोदर भानगावमध्ये एक फेरी काढली की आपल्या गावाला एक इमारत असणे फार गरजेचे आहे शाळेसाठी. आणि मग ही इमारत जर बांधायची असेल तर सर्वांचं योगदान असणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस वस्तुरूपाने, धान्य रूपाने अनेक ग्रामस्थांनी मदती केल्या. परंतु ती जी मदत होती ती फार मोठी मदत नसायची. मग आम्ही पत्र्याची इमारत बांधली. मग पत्र्याची 2011 पर्यंत पत्र्याच्या जवळजवळ 20-22 खोल्या बांधल्या आम्ही. परंतु 2011ला मी ज्यावेळेस मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेतला त्यावेळेस असा थोडा विचार केला की आता विद्यार्थी घरी सकट ते स्लॅबच्या रूममध्ये राहत आहेत, घरी चांगल्या सुखसुविधा आहेत, म्हणजे यांना आपण काहीतरी चांगल्या सुखसुविधा देणं फार गरजेचं आहे. इमारत आपली असणं चांगली गरजेची आहे. योग आपला असा होता जे 1972 पासून जे विद्यार्थी सुटले ते अगदी चांगल्या नोकरीला लागले, चांगल्या बिझनेसमध्ये उतरले. जे शेतकरी होते ते आदर्श शेतकरी होते. तोपर्यंत भानगावचा आर्थिक स्तर चांगल्या पद्धतीने उंचवलेला होता. आमच्याकडं एक रघुनाथ कनेरकर साहेब म्हणून RTO साहेब झाले, पहिले MPSC मधून झाले ते. त्याच्यानंतर आत्ता झोपडी विकास प्राधिकरणमध्ये सचिव साहेब आहेत दत्तात्रय नवले साहेब, ते माझे विद्यार्थी. आता मुंबईचे सहाय्यक अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून धनंजय कुलकर्णी साहेब आहेत, ते माझे पाठीमागं माझे एक वर्गाने पाठीमागं होते, ते याच शाळेचे माझे विद्यार्थी. मग हे जे सारे माझे विद्यार्थी आहेत असे आमच्याकडे MPSC मधले 11 माझे विद्यार्थी आणि बिझनेसमध्ये एकदम चांगल्या परिस्थितीत असलेले भरपूर विद्यार्थी होते. मग या विद्यार्थ्यांशी संपर्क केला. आता तुम्ही ह्या शाळेमध्ये शिकलात, तुम्ही या शाळेच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कुटुंब वगैरे चांगलं उभं केलं, चांगले सेटल झालात, आता तुमची मदत शाळेला हवी आहे. इतका मोठा मदतीचा ओघ सुरू झाला. त्याच्यामधून आम्ही स्लॅबची इमारत सुरू केली. त्याच्यानंतर एक कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला एक मुंबईचं एम्पथी फाउंडेशन आहे. त्या एम्पथी फाउंडेशनने वर्ग खोल्या बांधण्यासाठी 18,32,000चा निधी दिला. माझी विद्यार्थ्यांनी अगदी लाखो रुपयात देणगी दिली, काहींनी वस्तू रूपाने मदती केल्या. त्याच्या माध्यमातून इमारत उभी राहिली. नक्कीच नक्कीच. बरेच विद्यार्थी जसं तुम्ही सांगितलं की प्रशासकीय सेवेत आहेत, पोलीस सेवेमध्ये आहेत, MPSC परीक्षा पास झालेली आहेत, उत्तीर्ण झालेले आहेत आणि ते शाळेचे विद्यार्थी आहेत आणि या सगळ्या माझी विद्यार्थ्यांची मदत घेऊन एक सुंदर अशी इमारत जी आहे ती भानगावमध्ये या शाळेची उभी राहिली. आणि त्यानंतर शाळेच्या किंवा भानगावच्या परिसराच्या सामाजिक, आर्थिक किंवा सगळ्याच स्तरामध्ये कसे विकासात्मक बदल होत गेले हळूहळू? आज जे बदल दिसत आहेत, भानगाव गाव तसं तिथं पंचकृषीमध्ये किंवा श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक नामांकित गाव आहे. भानगाव गाव हे एक अधिकाऱ्याचं गाव किंवा भानगाव शाळा ही अधिकाऱ्याची शाळा म्हणून ओळखली जाते. त्याच्यामुळे शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांचाच बदलला. आम्ही त्यावेळेस खासदार साहेब, गांधी साहेब खासदार होते, त्यांना निधी मागितला. त्यांनी आम्हाला 15 लाख रुपये निधी लगेच दिला. आमचे जे माजी विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थ्यांची पोस्ट मोठ्या होत्या, त्याच्यामुळं त्यांच्या माध्यमातून आम्हाला काही निधी मिळाला. आणि एकंदरीत नोकरीच नाही तर जो विचाराची जी देवाणघेवाण म्हणतो ती एक चांगल्या पद्धतीने झाली. शाळेमुळं एक बौद्धिक स्तर तर वाढलाच, परंतु वैचारिक पातळीचा स्तर वाढला. आज गावामध्ये आमच्या अनेक तरुण जे बेरोजगार आहेत ते एकत्र येणार,
काहीतरी चांगल्या पद्धतीचा व्यवसाय सुरू करणार. त्याच्यानंतर जे बाहेर जे नोकरी करतायत, नोकरीनिमित्ताने बाहेर आहेत, ते गावामध्ये आल्यानंतर सर्वांची आपुलकीने विचारपूस करणार आणि गावामध्ये जे जे कामं असतील तुमच्या विकासाच्या दृष्टीने त्या कामामध्ये ते नेहमी हातभार लावणार. आजही आता मंदिर विकासामध्ये आमचे नवले साहेब आहेत, फार मोठं योगदान त्यांनी गावामध्ये दिलेलं आहे. कनेरकर साहेबांचं योगदान मोठं आहे, कुलकर्णी साहेबांचं योगदान मोठं आहे. आमचे सर्वच माजी विद्यार्थी यांचं फार मोठं गावासाठी योगदान आहे आणि त्याचं मेन शाळा आहे. कारण जर शाळा ज्या ठिकाणी उशिरा सुरू झाल्या त्या गावांचा विकास हा थोडा उशिरा झाला. परंतु भानगावच्या दृष्टीने आदरणीय काळेसाहेब, शंकररावजी काळेसाहेब, माजी शिक्षण मंत्री, त्यांनी ही शाळा 1972ला सुरू केल्यामुळं आणि त्या काळात शाळेच्या ज्या अध्यक्षा होत्या शंकरराव काळेसाहेबांच्या सुविद्य पत्नी सुशीलाताई काळे होत्या, त्यांचं फार मोठं योगदान हे शाळा काढण्यामध्ये. नक्कीच. त्याचबरोबर ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेकडे सुद्धा शाळेचं हस्तांतरण झालं काळानुरूप आणि मग काही बदल झाले. तर हे सगळं हस्तांतरण, ही प्रक्रिया कशी झाली? पूर्वीचं जे मॅनेजमेंट होतं, काळेसाहेबांनंतर त्यांचे साडू शहाजीराव घनवट हे पारनेरचे सभापती होते, ते आपल्या संस्थेचे अध्यक्ष झाले. समाजसेवा विद्याप्रसारक मंडळ ही संस्था होती आणि त्या गावचेच तिथलेच वाडेगावांचे सदाशिवराव शेळके सर म्हणून ते सचिव झाले. त्यांनी 2018पर्यंत मॅनेजमेंट चाललं. परंतु 2018 नंतर हे जे शाळा आहे, ही शाळा आदरणीय श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते कैलासवासी शिवाजीराव नारायणराव नागवडे, माजी आमदार, यांनी ज्ञानदीप ग्रामीण शिक्षण संस्था सुरू केली होती. तर नागवडे साहेबांचा परिचय असा होता, एक सुशील व्यक्तिमत्व, तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व, समाजासाठी नेहमी झटणारं व्यक्तिमत्व. या संस्थेला, ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेला नंतर ही शाळा या मॅनेजमेंटने हस्तांतरित केली. त्यानंतर बापूंचेच चिरंजीव, आता सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय राजेंद्रदादा नागवडे आता प्रशासन प्रमुख म्हणून हे काम पाहतायत. ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची जी भूमिका आहे विद्यार्थ्यांविषयी असेल, गावाविषयी असेल, समाजाविषयी असेल, बापूंनी जी वाटचाल केली तीच वाटचाल आपणही पुढे करायची. कारण बापूंनी शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती केली, श्रीगोंदा तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती केली आणि त्याच पद्धतीने आता दादाही काम करतायत. भानगावची शाळा जेव्हा त्यांच्याकडे हस्तांतरित झाली त्यावेळेस त्यांनी भानगावमधील ग्रामस्थांना एकत्र केलं. काय समस्या आहेत तुमच्या? शाळा जेव्हा त्यांच्याकडे आली त्यावेळेस आपली 5वी ते 10वीचं युनिट होतं. तर ग्रामस्थांनी एक मागणी प्रमुख अशी केली की श्रीगोंद्याला जायचं म्हटलं तर अनेक मुलींची जाण्या येण्याची गैरसोय होते, त्याच्यामुळे पालक पाठवत नाहीत. अनेक हुशार मुलींनी शाळा सोडली होती का तर गावामध्ये शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे दादांनी 2019ला भानगावमध्ये ज्युनियर कॉलेज सुरू केलं. आज त्या ज्युनियर कॉलेजमध्ये 100 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 70 मुली आहेत आणि 30 मुलं आहेत. वा वा, नक्कीच. कनिष्ठ महाविद्यालय मग सुरू झालं आणि खरंच जी ग्रामीण भागामध्ये मुलींची समस्या होती की श्रीगोंद्यामध्ये जावं लागायचं, शहरामध्ये जावं लागायचं आणि तो प्रवास, त्याचबरोबर मुलींची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची. कारण आज आपण पाहतो की किती वाईट घटना घडत आहेत. त्यामुळे मुलींचं शिक्षण सुरू राहावं आणि ते आपल्याच गावात व्हावं यासाठी जो खरंच खूप महत्त्वाचा प्रयत्न केला तो खूप चांगला झाला. आणि त्याचबरोबर सलग 2 वर्ष मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे शासनाचं अभियान होतं, यामध्ये आपली शाळा जी आहे ती सलग 2 वर्ष पुरस्कार मिळते, तालुकास्तरीय पुरस्कार मिळत आहे. ते यशाचं सूत्र काय आहे? श्रीगोंदा तालुक्यात भानेश्वर विद्यालय म्हटलं की ते कोणाला परिचित नाही असं नाही. कारण भानेश्वर विद्यालय गुणवत्तेमध्ये नेहमी अग्रेसर होतं. मी त्या शाळेचा विद्यार्थी असतानाही गुणवत्ता शाळेला होती, ती माझं बाळकडू होतं आणि तेच मी पुढं चालवलं. शाळेचे जे बलस्थान आहेत, भौतिक सुविधा असतील,
शाळेची गुणवत्ता असेल, शाळेची शिस्त असेल, त्याच्यानंतर एक मुख्याध्यापक म्हणून पालक, संस्था, विद्यार्थी, कारण मुख्याध्यापक हे सर्वांचे केंद्रबिंदू असतात. हे पाहून मी ज्या ज्या पूर्तता करायला पाहिजे, मेन म्हणजे मी शाळेच्या गुणवत्तेकडे फार लक्ष दिलं. शाळेच्या गुणवत्ता वाढवताना वेगवेगळे उपक्रम राबवले. जादा तासाचे उपक्रम असतील, अभ्यासिका असतील, वाचन लेखन प्रकल्प असेल. यामुळं पालकांना शाळा आपली वाटली आणि विद्यार्थी संख्या वाढली. जी 450 विद्यार्थी संख्या होती 5वी ते 10वीची, ती 2012 साली 650 झाली. बाजूचे विद्यार्थी आपल्याकडे आले, आसपासच्या गावातले विद्यार्थी आपल्याकडे आले. त्याच्यानंतर आपले जे माजी विद्यार्थी होते, त्याच्यानंतर पालक, सर्व ग्रामस्थ एकत्र करून इमारत आपण सुसज्ज बांधली. 1,32,00,000 इमारत आपण लोकसहभागातून आणि संस्थेच्या सहभागातून बांधली. याच्यासाठी संस्थेचं पाठबळ होतं, ग्रामस्थांचं होतं आणि सर्व माजी विद्यार्थ्यांचं होतं. मग भौतिक सुविधा चांगल्या झाल्या, गुणवत्ता विकास झाला. शाळेला शिस्त म्हणून 1 नंबर म्हणजे आम्ही शिस्तीमध्ये अग्रेसर होतो. आम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये सलग 12 वर्ष आम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये 1 नंबर आम्ही तालुका पातळीवर घेत होतो. त्याच्यानंतर ज्या शिष्यवृत्त्या आहे शासनाच्या, नवोदय परीक्षा असेल, शिष्यवृत्ती परीक्षा असतील, NMMAच्या परीक्षा असतील, या परीक्षेमध्ये आम्ही वर्षभर तास घेऊन त्या विद्यार्थ्यांना, पालकांना समजून सांगून किंवा जवळ घेऊन मार्गदर्शन करून आमच्याकडं भरपूर विद्यार्थी या स्कॉलरशिपमध्ये आले. त्या पालकांचा एक विश्वास निर्माण झाला आणि मग विद्यार्थी कुठं पाठवायचे तर भानगावच्या शाळेतच पाठवायचे. म्हणजे आता एक विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला. ढोरजाच्या पालक होत्या, महिला पालक, अगदी अक्षरशः वर्ग फुल झाले होते, ॲडमिशन देताच येत नव्हते आणि ते 7वीच्या वर्गामध्ये त्यांची एक मुलगी ॲडमिशन भानगावातच जायचं आणि ढोरजामध्ये प्राथमिक शाळा आहे. परंतु मग मी त्यांना म्हटलं, तुमच्याकडे आता प्राथमिक शाळा आहे, तुम्ही आता या वर्षी तिथं शिकवा, पुढच्या वर्षी 8वीला आम्ही घेऊ, कारण आमच्याकडे फार विद्यार्थी आहेत. नाही म्हणे सर, मुलगी म्हणते मला जायचं तर भानगावलाच जायचं, नाही तर शाळेतच जायचं नाही. अशा पद्धतीचे एक गुणवत्ताधारक शाळा म्हणून नावलौकिक वाढला. आणि शासनाचा जो हा उपक्रम आहे, माझी शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, तर त्याच्यामध्ये याच बाबी आहेत. तुमची गुणवत्ता पाहिली जाते, भौतिक सुविधा पाहिली जाते, शाळेची शिस्त पाहिली जाते, शाळेचे इतर बाबी पाहिल्या जातात आणि त्याच्यामध्ये आपण अग्रेसर होतो. त्याच्यामुळं 24-25 मध्ये आपल्याला महाराष्ट्र शासनाचा तालुक्यातील 2 नंबरचा पुरस्कार मिळाला आणि 2 लाख रुपये आपल्याला ते बक्षीस मिळालं. मग ते 2 आपण कुठं कमी पडलो? आपण 1 नंबर आलो नाही, आपण 2 नंबर आलो. मग कुठं कमी पडलो? तर त्या बाबीमध्ये मी सुधारणा करून घेतल्या. माझ्या सर्व सहकार्यांनी इतकं मोठं त्यामध्ये काम केलं, कारण मुख्याध्यापक काही करू शकत नाही, शेवटी त्याला टीम महत्वाची असते. तर आमची जी सर्व टीम आहे शिक्षकांची, ही एक संघ टीम आहे, काम करणारी टीम आहे, एकमेकाचा आदर करणारी टीम आहे. त्याच्यामुळे आम्ही कुठं आपण कमी पडलो, आपले कुठं मार्क्स कमी झाले, कारण त्याला पॉईंटनुसार मार्क्स आहेत. मग आपल्या कोणत्या पॉईंटमध्ये मार्क गेले त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा केल्या, त्या भौतिक सुधारणा केल्या, बौद्धिक सुधारणा केल्या आणि आता मागच्या 25-26 या वर्षामध्ये आपल्या भानेश्वर विद्यालयाला 1 नंबरचा पुरस्कार मिळाला, 3 लाख रुपयाचा पुरस्कार मिळाला. नक्कीच. पुढच्या शाळेच्या भविष्याबाबत जर आपण बोलायचं झालं तर आता काळ बदलतो आहे, काळानुसार तंत्रज्ञान बदलतं, विकसित होतंय. आता AIचा जमाना आहे. आपण पाहतो की AI हा एक करिअरचा नवीन ऑप्शन मुलांसाठी, भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी असेल. शाळेमध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये जर बदल करायचे असतील किंवा पुढचे काही प्री प्लॅन असतील तर ते कसे असतील? आता पुढचा जसा AIचा जमाना आहे, डिजिटल माध्यमाचा वापर आपल्याला करायचा आहे आणि आत्ता जी या विद्यार्थ्यांची स्पर्धा आहे, ही स्पर्धा फक्त भानगावपुरती मर्यादित नाही. यांना स्पर्धा देशामध्ये करायची, अगदी मी असं म्हणेल जगामध्ये स्पर्धा करायची. त्याच्यामुळं बाहेर नेमकं काय चालतंय, कशाची गरज आहे ते ओळखून आता पुढचे सारे प्लॅनिंग असणार आहेत. आता आमचा या वर्षीचा उपक्रम असा आहे, सर्व विद्यार्थ्यांना वर्गानुसार डिजिटल बोर्ड द्यायचे, इंटरॅक्टिव्ह पॅनल घ्यायचे आणि AIचं जे शिक्षण आहे, त्याचं जे ट्रेनिंग आहे, ते ट्रेनिंग शिक्षकांना द्यायचं
आणि त्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे. कारण फक्त अभ्यासक्रमापुरतं मर्यादित राहून चालत नाही. एक काळ असा होता पुस्तकी ज्ञान, तेवढं पुस्तक फक्त विद्यार्थ्यांना द्यायचं. आता तसं चालत नाही. आता विद्यार्थ्याला अवांतर नॉलेज देणं फार गरजेचं आहे. बाहेर नेमकं काय चाललंय, तो कसा स्पर्धा करू शकतो, कसा सक्षम होऊ शकतो, या दृष्टीने आमचे आता पुढचे प्लॅनिंग चालू आहेत. नक्कीच. आज सर तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात. या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, नगरकरांपर्यंत पोहोचताय, जिल्ह्यामध्ये पोहोचताय, अगदी तुमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा आमच्या ॲपच्या माध्यमातून पोहोचताय, मी असं म्हणेन. कसं वाटतंय? फार आनंद वाटला मला ज्यावेळेस या ठिकाणी तुमचा येण्याचा फोन आला, आपल्या शाळेची मला माहिती द्यायची ठरली, त्यावेळेस मला पाठीमागचं जेवढं आहे, मी विद्यार्थी दशेपासून मला ते सर्व आठवलं. खरं तर त्या निमित्ताने एक माझी रिव्हिजन होऊन गेली. नक्कीच. आणि मी मागच्या याच्यामध्ये गेलो, पूर्व जे आयुष्य आहे आपलं याच्यामध्ये गेलो. आणि ज्यावेळेस आता मी इथं तुमच्या समोर आता हे सांगतोय, मला ते माझ्या डोळ्यासमोर प्रसंग उभे राहत आहेत. कारण आपण कसं आलो, त्या शाळेत शिकलो, त्याच्यानंतर त्या शाळेत नोकरीला लागलो, तिथंच शिक्षक म्हणून, तिथंच मुख्याध्यापक म्हणून. आणि हे योगदानाचं काम खरं तर एक पुण्य म्हणतो आपण. ते ग्रामस्थांचं असेल, आईवडिलांचं असेल, देवाचं असेल, ह्या सर्वांच्या माध्यमातून ते मला मिळालं. आणि या ठिकाणी तुमच्यासमोर अगदी मुलाखत देण्यासाठी मला येण्याचा योग आला. मला फार आनंद वाटला याचा. नक्कीच सर, नक्कीच. तुमच्या आयुष्यात रेडिओची काही आठवण आहे का? रेडिओ तुम्ही ऐकला आहे का? मी रेडिओ ऐकायचो. त्यापैकी जे FM आहे, अगदी FMचे जुने गाणे असायचे, ते जुने गाणे फार मला आवडायचे आणि मी ते ऐकायचो नेहमी. आणि आता दिवसभर शाळा असायची, त्याच्यानंतर परिस्थितीनुसार फार नाही, पण संध्याकाळी मात्र मी रेडिओ ऐकायचो. नक्कीच सर. आज तुम्ही या केंद्रामध्ये म्हणजे रेडिओच्या माध्यमात आला आहात, या निमित्तानं तुमच्या खूप जवळचं आणि कोणतं आवडतं गीत इथे तुम्हाला आज ऐकावंसं वाटेल? मला ज्यावेळेस आपण आपल्या भावना व्यक्त करतो, आपल्या आईसमोर आपल्या भावना व्यक्त करतो, आपल्या मित्रांसमोर आपल्या भावना व्यक्त करतो, आपल्या बाकीच्या कुणाबरोबर आपण भावना व्यक्त करतो, त्यावेळेस सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. खरं तर आपले वेगवेगळे भाव असतात. आईविषयी आपले भाव असतात, मुलांविषयी असतात, आपल्या विद्यार्थ्यांविषयी असतात. तर ते गाणं ऐकायला मला आवडेल. नक्कीच. हे मराठी भावगीत जे तुमच्या खूप जवळचं आहे आणि खरंच आपल्या मानवी आयुष्यामध्ये आपण भावनाशील असतो आणि असायला हवं. आणि अनेक वेगवेगळ्या व्यक्तींसाठी आपण भावना व्यक्त करतो आणि हे व्यक्त होणारं गाणं या माध्यमात मी नक्कीच प्ले करेन. आणि आज सर वेळात वेळ काढून तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद तुमचे. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या मुलाखतीमध्ये आपण मुलाखत ऐकली श्रीगोंदा तालुक्यातील भानगावमधील श्री भानेश्वर विद्यालयाच्या प्राचार्यांची विश्वनाथ शेलार यांची मुलाखत. श्रोते हो, पुन्हा भेटत आहोत आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये उद्या याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला. सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला रंग कधी दिसणार तुला रंग कधी दिसणार तुला लाजणारा फुलातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला गंधित नाजूक पानामधुनी गंधित नाजूक पानामधुनी सूर छेडते अलगद कोणी गंधित नाजूक सूर छेडते अलगद कोणी अर्थ कधी कळणार तुला अर्थ कधी कळणार तुला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला निळसर चंचल पाण्यावरती निळसर चंचल पाण्यावरती लईत एका तरंग उठती निळसर चंचल पाण्यावरती लईत एका तरंग उठती छंद कधी कळणार तुला छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला पापणी झुकली खाली जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली खेळ कधी कळणार तुला खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला